राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली आणि त्यानंतर महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार का अशी चर्चा सुरू झाली। पण या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत परतले आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बराच वेळ राज ठाकरेंशी चर्चा केली। या भेटीनंतर मनसे शिवसेनेत विलीन करून राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार अशीही चर्चा रंगली। एकीकडे या सर्व चर्चा सुरू असताना मनसेनं यावर कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं। पण आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना मोठं विधान केलंय। त्यांनी काय म्हटलं ते पहा। विलीनीकरणाच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा होतात किंवा राज ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या ज्या चर्चा होतात त्या ह्या मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत। आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही। जर कल्पना असेल तर त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल। ज्यावेळेला त्या आमच्यापर्यंत येतील त्यावेळेला निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील याची आपण खात्री बाळगू। मनसेने महायुतीमध्ये नेमक्या किती जागा मागितल्या आणि किती जागांवर चर्चा सुरू आहे अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली आहे। 3 जागा आम्ही मागितल्या होत्या, त्याच्यावरती आता 2 जागांवरती चर्चा चालू आहे। त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो घेतील। सर प्रश्न आहे तो कुठल्या जागा आहे? त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहेत। त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील, त्यांना काही खात्री असेल तशा जागा त्यांनी मागितलेल्या। सर एक मनसे स्वबळावरती त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतील। एकूणच मनसे सोबत चर्चा खूप असल्या तरी राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे, मनसेला महायुतीत किती जागा मिळणार याचा थांगपत्ता अजून त्यांच्या नेत्यांनाही नसल्याचं दिसतंय। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत।